आता तू भरपूर वेळा युवती अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत, महिला कार्यकर्त्यांसोबत तुझ्या चर्चा होत असतील. काय राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा जो कोर बेस आहे त्यांच्यात काय चर्चा होतीये सध्या? त्यांच्या चर्चा सध्या हीच आहे की त्या फ्रंट फुटवर येऊन त्यांनी बोललं पाहिजे. पण सध्या त्या खूप जसं की बघता अचानक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खूप मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेच पुढचा कारभार जे सुरू केला. बरोबर. लोक असेही बोलत होते की एवढी काही घाई होती किंवा सत्तेसाठी सगळं चाललेलं आहे वगैरे. पण आपण इतिहासात जाऊन बघितलं तर राजमाता जिजाऊ असतील किंवा अनेक स्त्रिया असतील, जेव्हा कधी त्यांना वेळ आली की युद्धावरती जायची आणि त्यांच्या परिवारातले म्हणजे लढायला गेलेले असायचे, तेव्हा त्या कधीच खचून नाही गेल्या की आता मी किंवा दुःख करत नाही बसल्या त्या गोष्टीचं. त्या लढायला जायच्या, परिवाराचं दुःख एका बाजूला ठेवून त्या समाज म्हणजे प्रजेसाठी काम करायच्या. सेम तसंच मला वाटतं इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे आणि यांनी पण त्यांचं दुःख बाजूला ठेवून एक समाजाप्रती त्या पुढे आल्या आणि नक्कीच त्यांना थोडासा आपण वेळ दिला पाहिजे सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, कारण हे सगळं खूप अचानक झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे मला तर वाटते की त्या नक्कीच पुढे येऊन करतील सर्व, आणि तसं पण त्यासोबत जयदादा आणि पार्थदादा आहेतच.